श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जन कसे करावे, तसेच विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, नैवेद्य काय दाखवावा, मंत्र कोणता म्हणावा, बाप्पांसोबत शिदोरी दिली जाती तर ती काय द्यावी आणि का द्यावी, तसेच आपण पूजेमध्ये वापरलेला नारळ असेल, तांदूळ, सुपारी, दुर्वा, फुले, त्याचप्रमाणे तुम्ही इतर जे काही पूजेमध्ये साहित्य वापरलेले असेल तर या सर्व साहित्यांचे काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला आपण गणेशाची प्राणप्रतिष्ठा करत असतो। काही घरी बाप्पा जे आहेत तर ते 1.5 दिवस असतात, काही जण 5 दिवसांनी बाप्पांचे विसर्जन करतात, काही जण 7 दिवसांनी करतात, तर काही जण अनंत चतुर्दशीला विसर्जन करत असतात। प्रथेनुसार गणपती बाप्पांचे विसर्जन जे आहे तर ते केले जाते। विसर्जन केल्यावर बाप्पा आपल्या आईवडिलांच्या घरी म्हणजे कैलासावर परत जातात असे म्हटले जाते। गणपती विसर्जन करताना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, तर असा जयघोष हा सगळीकडे ऐकायला मिळतो। ज्याप्रमाणे आपण गणेशाची प्राणप्रतिष्ठा करत असतो त्याचप्रमाणे विसर्जन सुद्धा हे विधिवत केले जाते। तर गणपती बाप्पांचे विसर्जन आपण कोणत्या पद्धतीने करावे तर हे आपण पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। सर्वात अगोदर हे पाहूया की विसर्जन का केले जाते। गणपतीने सलग 10 दिवस महाभारत लिहिले होते। एका जागी बसल्यामुळे त्याचे शरीर उष्णतेने जळू लागले होते। हे ज्यावेळी व्यास ऋषींनी पाहिले त्यानंतर वेदव्यासांनी त्यांना एका जलस्रोतावर नेले आणि पाण्यात स्नान घातले। त्यामुळे गणपतीला मोठा आराम मिळाला। त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती आणि यामुळेच बाप्पांचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीलाच केले जाते। गणपती हे ज्ञान बुद्धीची देवता आहेत। गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यामुळे भगवान गणेश शरीरापासून निराकारात विरघळतात। पाणी हे 5 तत्वांपैकी एक मानले जाते। त्यामुळे ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेने स्थापन केलेली मूर्ती मूळ स्वरूपामध्ये विरघळून विलीन होत असते। शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपतीची पूजा अर्चा करून आपण विसर्जन केले तर घरामध्ये सुख शांती त्याचप्रमाणे समृद्धी आणि समाधान लाभते। या दिवशी आपण गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जन जे आहे तर ते करायचं आहे। तुम्ही ज्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करणार आहात तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आपली नित्यकर्म आटोपून स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला बाप्पांची उत्तर पूजा जी आहे तर ती करायची आहे। आता ही उत्तर पूजा जी आहे तर ती कशी करायची तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला बाप्पांसमोर बसायचं आहे। यानंतर स्वतःला कुंकवाचा टिळा लावायचा आहे। यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे। त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे। यानंतर आपल्याला कलश जो तुम्ही मांडलेला असतो तर त्या कलशाची सुद्धा पूजा करायची आहे। कलशाला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं। गणपती बाप्पांना सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे। तर अशा प्रकारे दिव्याची, कलशाची आणि गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। यानंतर आपल्याला गणपतीची आरती करायची आहे। धूप दीपाने ओवाळायचा आहे आणि बाप्पांना आपल्याला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे। घरातील सर्व सदस्यांनी बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुले व्हायची आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। आता गणपती बाप्पांचं विसर्जन करताना मूर्ती जी आहे तर ती डायरेक्ट उचलायची नाही, तर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत आणि गणपती समोर हात नेऊन आपल्याला म्हणायचं आहे की हे गणराया, तुम्ही आमच्या घरी 5 दिवस किंवा 10 दिवस म्हणजे तुम्ही जेवढ्या दिवसांनी विसर्जन करणार आहात तर असं म्हणजे बघा 10 दिवसाचे गणपती तुमच्याकडे असतील तर तुम्हाला म्हणायचं आहे की हे गणराया, तुम्ही आमच्या घरी 10 दिवस होता, तेव्हा आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर क्षमा करा। आमच्याकडून केली गेलेली साधी सोपी सेवा तुम्हाला समर्पित आहे। आमच्या घरून जाताना घरातील दुःख घेऊन जा आणि सुख कायमस्वरूपी ठेवून जा। तर असं म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, ओम यान्तु देवगणा सर्वे पूजा मादाय मामकीम इष्टकाम समृद्ध्यर्थ पुनरर्पी पुनरागमनायच। तर असा जो मंत्र आहे तर हा मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून अक्षता ज्या आहेत तर त्या गणपतीच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत। यामुळे
आपण ज्या मूर्तीमध्ये प्राण आणलेले असतात तर ते प्राण निघून जातात आणि फक्त शाडूची मूर्ती उरते। आपण प्राणप्रतिष्ठा करताना त्या मूर्तीमध्ये प्राण आणत असतो आणि त्याप्रमाणेच विसर्जन करताना ते प्राण त्या मूर्तीतून आपल्याला काढून टाकायचे असतात। आता जर आपल्याला मंत्र म्हणणे शक्य नसेल तर मग तुम्ही असं म्हणू शकता की आजपर्यंत या पार्थिव मूर्तीची केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि इच्छित कार्याच्या सिद्धीसाठी आणि पुन्हा येण्यासाठी तुम्ही आता मूळस्थानी प्रस्थान करावे। तर असं जरी म्हटलं तरी चालेल, कारण या मंत्राचा अर्थ जो आहे तर असाच होत असतो। त्यानंतर मूर्ती जी आहे तर ती आपल्याला थोडीशी हलवायची आहे आणि यानंतर आपण जे पूजेमध्ये साहित्य वापरलेलं आहे, दुर्वा असतील, फुले, हार, तर हे सर्व आपल्याला एका बाजूला काढून घ्यायचं आहे। जे विडे आपण गणपती बाप्पांसमोर ठेवतो तर त्यावरील जे साहित्य आहे तर ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता किंवा निर्माल्यामध्ये विसर्जित केलं तरी सुद्धा चालेल। कलशावरील नारळ जो आहे तर तो तुम्ही विसर्जित करा किंवा फोडून प्रसाद म्हणून खाल्ला तरी सुद्धा चालेल। कलशामधलं जे पाणी आहे तर ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। आपलं बाथरूम आणि कचरा ठेवण्याची जागा आहे तर ती जागा फक्त आपल्याला सोडून पूर्ण घरभर हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे। उरलेलं जे पाणी आहे तर ते झाडांना घालायचं आहे। कलशामध्ये आपण जे नाणं टाकलेलं असतं तर ते आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। फळे जी आपण गणपती बाप्पांसमोर मांडलेली आहेत तर ती प्रसाद म्हणून खायची आहेत आणि गणपतीची मूर्ती उचलताना गणपतीच्या जयघोषामध्ये आपल्याला ती उचलायची आहे। जसं की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, तर असा जयघोष करत ही मूर्ती आपल्याला उचलायची आहे। त्याच सोबत आपल्याला बाप्पांसोबत शिदोरी जी आहे तर ती सुद्धा द्यायची आहे। यामध्ये आपण बाप्पांचे आवडते मोदक, दही भात, चिरमुरे, तर असा कोणताही प्रसाद जो आहे तर तो देऊ शकतो। आणि एकदा आपण गणपती बाप्पांची मूर्ती जागेवरून उचलली की ती जागा जी आहे तर ती आपल्याला मोकळी ठेवायची नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही थोड्याशा अक्षता किंवा सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे। मूर्ती एकदा उचलल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही। मूर्तीचं तोंड जे आहे तर ते रस्त्याकडे असावं। ती मूर्ती जी आहे तर ती आपल्याला एका लाकडी पाटावरती ठेवून विसर्जनासाठी न्यायची आहे। फक्त मूर्ती आपल्याला न्यायची नाही। तसेच ज्या ठिकाणी तुम्ही विसर्जन करणार आहात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा आपल्याला आरती करायची आहे आणि सोबत जी आपण शिदोरी घेतलेली आहे तर ती इतरांना वाटायची आहे आणि ही मूर्ती जी आहे तर ती आपल्याला पाण्यामध्ये बुडवायची आहे। आता पाण्यामध्ये बुडवताना ती 3 वेळा बुडवून वर काढायची आहे आणि 4थ्या वेळेला ती हळूवार पाण्यामध्ये सोडायची आहे। परत येताना आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणचे दगड किंवा माती घरी आणून आपण ज्या ठिकाणी बाप्पांना बसवलेले होते तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे। इतर जे पूजेचं साहित्य आहे तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जित करा किंवा मातीमध्ये विसर्जित केलं तरी सुद्धा चालेल। जे साहित्य वापरण्यायोग्य आहे तर ते आपल्याला वापरायचं आहे आणि जे साहित्य वापरण्यायोग्य नाही तर ते तुम्हाला विसर्जित करायचं आहे। आपण जे तांदूळ पूजेमध्ये वापरलेले असतात तर ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता किंवा पक्ष्यांना खायला घालू शकता। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन केलेल्या दुसऱ्या दिवशी बाप्पांची जी काही आरास आहे, सजावट आहे तर ती काढायची आहे आणि जी वाळू किंवा माती आपण बाप्पांच्या जागेवरती ठेवलेली आहे तर ती सुद्धा एका झाडाखाली आपल्याला नेऊन ठेवायची आहे। जलाशयावर जाऊन बाप्पांचं विसर्जन करणे जर आपल्याला शक्य नसेल तर घरीच एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे, त्यामध्ये बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि हे पाणी जे आहे तर ते आपल्याला झाडांना घालायचं आहे। जेव्हा मूर्ती पूर्णपणे विरघळेल तर यानंतर आपल्याला हे पाणी झाडांना घालायचं आहे, ज्यामुळे या झाडांच्या रूपामध्ये बाप्पा सदैव आपल्यासोबत असतील। आता शिदोरी जी आहे तर ती का द्यावी तर गणपती बाप्पांना वाटेने भूक लागेल म्हणून ही शिदोरी द्यावी अशी मान्यता आहे। ज्याप्रमाणे आपण प्रवासाला जाताना आपल्यासोबत काही ना काही खाण्यासाठी नेतो त्याचप्रमाणे बाप्पांचा परतीचा प्रवास हा सुखकर व्हावा म्हणून ही शिदोरी जी आहे तर ती दिली जाते।